तर दुबईमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे तब्बल 34 भारतीय नागरिक हे नाशिकमधल्या विश्व मराठी संमेलनासाठी आलेले आहेत। आता इस्रायल, अमेरिका आणि इराण या युद्धामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत। इराणकडून दुबईवरती ड्रोनने हल्ला केला जातोय, त्यामुळे विमान सेवा प्रभावित झाली। लवकरच परिस्थिती निवळेल आणि आम्ही सुखरूपपणे आमच्या कुटुंबापर्यंत पोहोचू असा विश्वास दुबईमध्ये वास्तव्यासाठी असलेले नाशिकचे विश्व संमेलनामध्ये आलेल्या भारतीय नागरिकांनी व्यक्त केला आहे। आत्ता तरी आमची फ्लाइट ऑन टाइम दाखवते आहे, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार आत्ता एअरस्पेस बंद आहे। त्यामुळे आम्ही पुढची जी काही व्यवस्था आहे त्याची वाट बघतोय। भारतीय दूतावास, UAE आणि महाराष्ट्र सरकार यांचे प्रतिनिधी आमच्याशी संपर्कात आहेत आणि त्यांचा आमच्याबरोबर संपर्क असल्यामुळे ते आमच्या पाठीशी आहेत। UAE मधून आलेल्या सर्वांनी शांत राहावं, त्यांची सगळी काळजी महाराष्ट्र शासन घेणार आहे आणि त्या पद्धतीने या सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे की हे संमेलन संपल्यानंतर ते त्यांच्या गावाला म्हणजे दुबईत जाईपर्यंत जी काही त्यांची जी काळजी आहे ती महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार घेणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।